आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोके. देव उभा मागे पुढे उगवी पुढे संकट. जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय. धावे सोय धरोनी देव उभा मागे पुढे उगवी पुढे संकट. तुका म्हणे असो सुखे, तुका म्हणे असो सुखे. गाऊ मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी पुढे संकट. योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्योश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. हे पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवा. ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. हे करुणा करा दयाला
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी देव भामागे पुढे उगवी कोडे संकट. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथ्यातील हरिदासाच्या जीवनाची उंची आणि गोड फल सांगणारा अभंग आहे. विठ्ठल तुकोबराय म्हणतात आम्हा हरीच्या दासा काही आम्ही जेवढे हरीचे दास आहोत त्यांना त्रिलोक्यात सुद्धा भय वाटत नाही. भय नाही त्रिलोकी. तुकोबराय काय कारण आहे भय न वाटण्याचं? तुकोबराय म्हणतात हरिदासाच्या जीवनाच्या मागे आणि पुढे वराहून भगवंत साक्षात जे संकट येईल ते निवारण करतो. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. तुकोबराय मग अनेकांवरती अनेक संकट आहेत मग सगळ्यांचे निवारण तो कसे करतो? तुकोबराय म्हणतात काळजी करू नका जैसा केला तैसा होय. जशी गरज पडेल तसा तो होतो नवे नवे धावे सोय धरून. तुकोबराय म्हणतात आमच्या जीवनातलं भय निघून गेलं बुवा. आमच्या जीवनाचं रक्षण साक्षात भगवंत मागे आणि पुढे उभा राहून करतात. आम्हाला जशी गरज पडेल तसे ते भगवंत होतात. आम्ही त्यांचं दुःखाने नामस्मरण नाही करणार. आम्ही भगवंताचं सुखाने नामस्मरण करू. तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो तीर्थक्षेत्री भातोडी या पवित्र तीर्थक्षेत्री संपन्न होत असलेला भव्य दिव्य हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील आज 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आपल्या परिसराचं परमार्थिक वैभव आदरणीय हरिभक्तीपरायण रामदासजी महाराज रामदासी बाबाजींच्या माध्यमातून माझ्याकडे आलेले आहे. या कार्यक्रमाचं विशेष असणारं ते मार्गदर्शक, या कार्यक्रमामध्ये विशेष असणारे सहकार्य आदरणीय बाबाजीच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली ही सेवा संत सद्गुरु वामनभाऊ महाराज भगवान बाबा महाराज आणि गुरुवर्य हरिभक्तीपरायण महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथ गड यांच्या मार्गदर्शनाने प्रेरणेने संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाचं व्यासपीठ सुद्धा बाबाजी या ठिकाणी चालवतात. आणि अशा मूर्तीने जरी लहान असतील पण कीर्तीने फार महान असणारे बाबाजी यांच्या माध्यमातून आपणा सर्व भातुडेकर ग्रामस्थ मंडळी, विशेष करून या कार्यक्रमामध्ये परिश्रम घेणार सर्व जय हनुमान तरुण मंडळ सर्वांच्या माध्यमातून माझ्या वाट्याला आलेली ही सेवा विठ्ठल त्या निमित्तानं विशेषत्वाने या महाराष्ट्राचं गान वैभव वारकरी वैभव हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज जाधव बऱ्याच दिवसांनी भेटे बाबा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. बाहेर आवाज ऐकला मला असं वाटलं जोका गुरुजीच आले की काय. ती एक खासियत असते आणि ती एक छाप असते. असो जाधव महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेषत्वाने हरिभक्तीपरायण आमच्या आष्टी तालुक्याच नव्हे तर महाराष्ट्राचं तालवैभव हरिभक्तीपरायण रवींद्रजी महाराज तवले, पंडित सुभाष गुरुजी देशमुख, सुभाष महाराजांच्या सानिध्यात राहिलेली ही जीवन
खऱ्या अर्थाने तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणी वंदन आहे. आता ज्यांनी गोड चाल गायली, आवाज कसा असावा, गायन कसं असावं, त्यामध्ये माधुर्य कसं असावं, ज्यांच्या गायनातून आपल्याला समजलं ते आदरणीय हरिभक्तीपरायण जयेश महाराज मुंबई. वा वा, जयेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड आवाज आहे आणि मुंबईवरून या ठिकाणी उपस्थित आहेत. वास्तविक माणसं, बाकीकडचे माणसं मुंबईला जाण्याचा प्रयत्न करतात, पण ते मुंबईवरून आपल्याकडे आले, त्यांचं मोठे बने. हा, बापूजी म्हणायचे ना, खेड्याकडे चला. त्यांनी तो मंत्र अंगीकारला ना आपल्या या ठिकाणी सेवेसाठी उपस्थित आहेत. असो, त्यांच्याही चरणी वंदन आहे. इकडे सर्व गावातील महाराज मंडळी आता पहिल्यांदाच आलो वर, क्षमा असावी. विनेकरी महाराज आहेत. आज सगळं तरुण वैभवचे भाऊ, आनंद वाटतोय. चोपदार महाराज आहे आणि पखवाज वादक तर काय बोलायचंच नाही. आम्हाला तर असं वाटलं थोडस आनंदच घ्यावा. डीजेला काय करता महाराज, डीजे पेक्षा सात्विक वाद्य ज्यांच्या हातातून या ठिकाणी आपल्याला ब्रह्मवाणी ब्रह्म बोल बाहेर पडतायत, आदरणीय हरिभक्तीपरायण गोड व्यक्तिमत्व अंगदजी महाराज होडशीळ, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. ज्ञानी मंडळी, कलाकार मंडळी, अध्ययन केलेली मंडळी भरपूर असतात महाराज, पण त्या कलेचा आविष्कार दाखवणारी माणसं थोडेच असतात. त्यामध्ये आदरणीय होडशीळ महाराज आहेत, अंगद महाराज आणि पंडित केशवजी जगदाळे गुरुजी यांचे शिष्य. असं वाटत होतं आपल्याला थंडी वाजते, पण त्यांचा घाम निघत होता. आदरणीय रोहित दादा बडेकर, खरंच नावातच बडकपणे आणि वादनात सुद्धा तसंच बडकपणे. गोड या ठिकाणी मृदंगाची साथ करतात. आपल्या परिसरात माजलगावने या ठिकाणी मुलांना शिकवण्यासाठी आदरणीय बाबांजीच्या बरोबर ते खांद्याला खांदा लावून काम करतायत आणि म्हणून त्यांच्याही चरणी वंदन आहे. आमचे बिभीषण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणही सर्व ग्रामस्थ मंडळी आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण सरकाळे सरही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्व ग्रामस्थ मंडळी, माता भगिनी आणि गोड ज्यांची सिस्टीम आहे, मुंबई पर्यंत ज्यांचं फार मोठं नाव आहे बुवा, आदरणीय संत वामन भाऊ महाराज यांच्या नावावर ज्यांची गोड सिस्टीम आहे, आमचे यादव महाराज, जनार्दन महाराज, आदरणीय ओंकार दादा वाळके, तेही या ठिकाणी आज दोघे पण आहेत बुवा, काळजीच नाही आज. असो, त्यांच्या माध्यमातून मला पुरंदर मध्ये त्यांनी नेलं होतं. यावर्षी सुद्धा त्यांच्या माध्यमातून काला मला तिकडे महाराजांनी दिला होता. असो, खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांचं जरी नाव घेतलं तरी मला पुण्यवंत होता येईल. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. पण वेळे अभावी तुम्हा सर्वांच्या चरणी वंदन करत असताना ज्यांच्यामुळे मी आपल्या समोर या गादीवर उभा आहे ते आदरणीय वंदनीय पूजनीय गुरुवर्य अभंग सारस्वत हरिभक्तीपरायण आदिनाथजी महाराज दानवे गुरुजींच्या चरणी श्री साष्टांग वंदन करतो. आणि मिळालेल्याच वेळेमध्ये आपण ही सेवा करणार आहोत. विशेषत्वाने भक्तिशक्ती वारकरी युट्यूब चॅनल आज या ठिकाणी विशेषत्वाने उपस्थित आहेत. आमचे चिरंजीव आहेत, योगायोगानं बुलढाण्यावरून आजच आले कॉलेजवरून आणि तेही या ठिकाणी शूटिंगचं काम करतायत. सर्वांची चांगली शूटिंग घ्या बरं, चुकीचं काही घेऊ नका. विठ्ठल विठ्ठल. सज्जन हो, तुम्ही आम्ही जीवन जगत असताना भयमुक्त होण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत, पण आपल्याला मात्र भयमुक्त होता आलं नाही. तुमचं आमचं जीवन एक दिवस या स्थितीला जातंय की ते एवढं भयभीत होतंय, काय करावं कळत नाही. अनेक प्रकारचे भय तुमच्या आमच्या जीवनावरती आक्रमण करतायत. शास्त्रकाराने 9 प्रकारचे भय सांगितले. असे अनेक भय आहेत, पण शास्त्रकाराने 9 प्रकारचे भय मात्र ते आपल्याला कधीही सोडत नाहीत. आणि मग त्या भयातून मुक्त व्हायचं असेल ना तर हरिदासच पाहावं लागतं. बाबा विठ्ठल भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, वित्ते नृपालात भयम, माने दैन्य भयम, बले रिपो भयम, रूपे जरायात भयम,
शास्त्रे वाद भयम गुन्हे खलु भयम काया कृतांतात भयम. आले ना लक्षात? 9 प्रकारचे भय. पहिलं जे भय सांगितलं भोगे रोग भयम, भोगाला जर कशाचं भय असेल तर रोगाचं भय. आपण जर अतिभोग सेवन केला तर नक्कीच रोगाला कारण ठरतो. मग जरी हे शरीर अन्नमय कोश असेल, या शरीराला जरी रोज अन्न लागत असेल, पण ते अन्न जरी जास्त सेवन केलं तरी रोगाला कारण ठरतं. भोगे रोगे सोडून या दिले अनिका, दिले अनिका, अरुचिते होगा, अरुचिते होगा, टाळ्या वाजव महाराजांसाठी एकदा. याला म्हणायचं बंदुकीतून गोळी. भोगे रोगे जोडोनिया दिले अनिका, दिले अनिका, अरुचिते होका, अरुचिते होका, सकळापासून जास्त जर भोग झाला तर रोगाला कारण ठरतोय बुवा. तो पोटाला जरी जास्त अन्न जरी लागत असेल, पण ते जर जास्त खाल्लं ना तरी सुद्धा रोगाला कारण ठरतं. म्हणून पूर्वीच्या काळी काय किंवा अन्न कमी होत, रोगाला कारण ठरतंय म्हणून कमी होतं असं वाटतंय मला. अनेक परिस्थिती कठीण असायची पूर्वीच्या काळी. घरात 4-2 मुलं असायची. त्या आईनं लोकांच्या कुठेतरी शेतात कामाला जायचं, 2 मंजळी धान्य घेऊन यायचं. आल्यानंतर ते घरच्या जात्यावर दळायचं. जात्यावर दळल्यानंतर त्याच्या 4च भाकरी व्हायच्या. 4 भाकरी 4 मुलांना ती आई खाऊ घालायची. आणि ते मुलं म्हणायचे, आई तुम्हाला नाही जेवायचं का? आई म्हणायची, बाबा गावात गेलेत ना, मग बाबा गावातून आल्यानंतर आम्ही जेवण करू. पण त्या लेकराला दिसू सुद्धा देत नव्हती की टोपल्यात भाकरी राहिली नाही. आई वडील त्यांनाच म्हणायचं गड्या की आपल्या लेकरांना कधीच कोणती अडचण दिसू देत नाहीत. आपल्या लेकरांना कोणतीच कधी अडचण ते पडू देत नाहीत. त्यांना आई वडील म्हणायचं, पण दुर्भाग्य आहे तुमचं आमचं, आपल्या लेकरांना कोणतीच अडचण न पडू देणारे आई वडील लेकरांना पुन्हा तेच अडचण ठरतायत, हे मात्र दुर्भाग्य. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून पूर्वीच्या काळी पोटाचा प्रश्न असायचा, उपाशी झोपावं लागायचं माणसांना. आता पोटाचा प्रश्न सुटलाच बुवा जवळजवळ. ज्या अर्थी अर्ध अन्न ताटावर शिल्लक राहतंय त्या अर्थी पोटाचा प्रश्न सुटलाच ना. पोटाचा प्रश्न सगळ्यांचा सुटला आता, पण सुटलेल्या पोटाचा निर्माण झाला. आता त्याला काय करावं? त्याला मग पळावं लागतंय पहाटे 4 वाजता. तो निर्माण झाला ना. भोगे रोगा जोडोनिया दिले अनेका, किंवा भोगे रोग भयम, भोगाला रोगाचं भय. कुले च्युती भयम, कुलवान माणसाला जर कशाचं भय असेल तर कलंकाचं भय आहे. आणि म्हणून कुलवान माणसाने कलंकापासून फार दूर राहावं. का बरं दूर राहावं? तर कलंक एवढा कठीण आहे, एवढा कठीण आहे. कलंक काजळापेक्षा सुद्धा काळा आहे. एका दोहेकारानं सुंदर प्रश्न विचारले, त्याचं उत्तर तेच देतात. जल से पतला कौन है, जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अग्नि से तेज है और कौन का जल से काली. ते म्हणतात, जल से पतला कोण आहे, पाण्यापेक्षा पातळ कोण आहे, कौन भूमी से भारी, भूमीपेक्षा जड काय आहे, कौन अग्नि से तेज है, अग्निपेक्षा तेजस्वी काय आहे, आणि काजळापेक्षा काळ काय आहे. तेव्हा तेच त्याचं उत्तर देतात. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध अग्नि से तेज है और कलंक का जल से काली. रंग दे चुनरिया हो, रंग दे चुनरिया, शाम पिया मोरी, रंग दे चुनरिया हो, रंग दे चुनरिया. अनुपचे जलोटांनीच गावावर आहे. काय गोड माणसं त्या भारत देशामध्ये महाराज. जगाला वेड लावून टाकलं यांच्या आवाजानं, यांच्या त्या स्वरानं. स्वराला फार किंमत आहे. स्वराचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. काही गोड स्वरेल, मधुर स्वर आहेत,
काही बेसूर आहेत, काही भेसूर सुद्धा आहेत. आणि म्हणून त्या दोहे कारण गोड उत्तर दिलं. जलसे पतला कोण है, जलसे पतला ज्ञान है, ज्ञान हे पाण्यापेक्षा पातळे. कौन आगन से ते जलसे पतला कोण है, कौन भूमी से भारी, भूमीपेक्षा जड काय आहे, तर भूमीपेक्षा जड पाप आहे. अग्नीपेक्षा तेजस्वी काय आहे, तर अग्नीपेक्षा तेजस्वी क्रोध आहे. राग हा अग्नीपेक्षा तेजस्वी आहे. आणि काजळापेक्षा काळ काय आहे, काजळापेक्षा काळ जर काय असेल ना, तर कलंक काजल से काली. कलंक हा काजळापेक्षा काळा आहे. आणि म्हणून कुले च्युती भयम, कुलवान माणसाने कधीही कलंक लागू नये याच्यासाठी फार प्रयत्न करावा. विठाला रोगे रोग भयम, कुले च्युती भयम, वित्ते नृपाला भयम. वित्ते पैसा, पैशाला जर कशाचं भय असेल तर चोराचं भय हो. मला सांगा, जर एखाद्याकडे 10-20 लाख रुपये घरी असते तर कीर्तनाला येत आलं असतं का? वित्ते नृपाला भयम, पैशाला चोराचं भय. आणि म्हणून जास्त पैसे नसावेत, जास्त पैसे माणसाकडे नसावेत. आणि जर जास्त झालेच तर मग सप्ताहाला देऊन टाकावेत. आणि सप्ताहाला जर लागत नसतील, भरपूर असतील, तर मग आम्ही आहेत. मग विनोदाचा भाग सोडा, पण वित्ते नृपालात भयम. तिसऱ्या प्रकारचं भय सांगितलं, वित्ते नृपालात भयम. चौथ्या प्रकारचं भय शास्त्र सांगतात, माने दैन्य भयम. मानाला जर कशाचं भय असेल तर अपमानाचं भय. आणि म्हणून जीवनामध्ये मानामध्ये कधी अडकू नये. आमचे गुरुजी म्हणत असतात, जीवन जगत असताना सत्काराला जास्त महत्व देऊ नये, सत्कार्याला महत्व द्यावं. सत्काराला जास्त महत्व देऊ नये, सत्कार्याला महत्व द्यावं. का बरं? मानात जर जीवन अडकलं तर कदाचित अपमानाला पात्र होऊ शकतं. पूर्वीच्या काळी सासूबाईला खूप मान द्यावा लागायचा. कालानुरूप आता तो हळूहळू बदल झाला, माणसं सगळी समजीक झाली. आणि म्हणून सासूबाईला मान द्यावा लागायचा. एका दिवशी सुनबाईनं सूर्यास्ताच्या वेळी चहा केला आणि सासूबाईला निहून दिला. पलंगावरती सासूबाई बसल्या होत्या, चहा दिला आणि मोठ्याच्या आसनाच्या बरोबरीनं बसू नये म्हणून जवळ खुर्ची होती, त्या खुर्चीवर बसल्या. सासूबाईला बरं वाटलं, माझा मान राखला. सुनबाई, मग मी खुर्चीवर बसलेले असते तर मला चहा देऊन तू कुठे बसली असते? सुनबाई म्हटल्या, खाली चटई टाकली असती, चटईवर बसले असते. बरं, मी चटईवर बसले असते तर मला चहा देऊन तू कुठे बसली असते? त्या म्हटल्या, खाली जमिनीवर बसले असते, तुमच्या आसनावर बसू नये, हा शिष्टाचार आहे. बरं सुनबाई, मी जर जमिनीवर बसलेले असते तर मला चहा देऊन तू कुठे बसले असते? त्या म्हणल्या, तुमच्या आसनाच्या बरोबरीनं बसू नये म्हणून जवळ एक खड्डा खाणला असता आणि खड्ड्यात बसले असते. सुनबाई, मग मीच जर त्या खड्ड्यात बसलेले असते तर मला मान देऊन चहा देऊन तू कुठे बसले असते? सुनबाई म्हटल्या, मग मर्यादा संपल्या कारणानं मी बसलेच नसते, धावतच गेले असते, घमेलन खोर आणलं असतं, खड्ड्याच बुजून टाकलं. का? मानात जर जीवन अडकलं ना तर खड्ड्यात जातं, नव्हे नव्हे अपमानाला कारण ठरतं. म्हणून तुकोबरा एके ठिकाणी म्हणतात, मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे, अवघे गुंडोनी ठेवावे. तुकोबरा म्हणतात, त्या माना पाण्याच्या पलीकडे जाऊन जीवन जगता यावं. मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे. ते गुंडाळून ठेवा म्हटले. जर ते गुंडाळून नाही ठेवता आले ना, आपल्याला ते चांगलं जगू देत नाही. लग्नाला गेल्यानंतर आपलं नाव जरी माईकवर नाही पुकारण्यात आलं आणि नेहमीच्या लग्नात जर पुकारण्यात येत असेल आणि एका दिवशी हुकलं ना, तर फार त्रास होतो. मी माझं सांगतो बरं, फार त्रास होतो त्याचा. का? आपल्याला ते गुंडाळून ठेवता येत नाही. मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे. तुकोबराने सगळं माहित होतं आपलं जीवन कशात अडकणार आहे,
म्हणून त्यांनी सगळे आपल्याला त्याच्यातून सुटण्यासाठी सगळे प्रमाण लिहून ठेवले. माने दैन्य भयम बले रिपो भयम. किती जर बलवान असेल, महाराष्ट्र केसरी असेल तरी अपमान एखादी वेळी होऊ शकतो, किंवा एखादा बलवान त्याच्यापेक्षा असू शकतो. बले रिपो भयम. बल असलंच पाहिजे बरं का, बल असलंच पाहिजे. का बरं बल नसावं आपल्याकडे? बल जर नसेल ना तर मग वाईट परिस्थिती येते. आपलेच माणसं 1.25 क्विंटलचं पोतं उचलत होती. 1.25 क्विंटलचं गेलं, 1 क्विंटलवर आलं, 1 क्विंटलचं गेलं 70 वर आलं, 70चं गेलं 50 वर आलं, 50चं गेलं ते 30 वर आलं. शहरात जर गेलं ना मुंबईला तर ते 10 वरच आलं. बुवा का आलं? आपल्यावर ही पाळी का आली? आपल्याकडे बल राहिलं नाही. आणि शारीरिक बळ म्हणे असलं पाहिजे, पण जरी किती बलवान असेल, बले रिपू भयम. एखादा त्याच्यापेक्षा बलवान भेटू शकतो, त्याला त्याचं भय असतंच. बले रिपू भयम रूपे जरायात भयम. 6व्या प्रकारचं भय सांगतात शास्त्रकार. रूपे जरायात भयम. हे जे रूप आहे ना, हे जे तुमचं आमचं रूप ईश्वराने दिलं, फार गोड जरी दिलं असेल, आणि गोडच दिलं त्यातल्या त्यात आपल्या देशात तर फार गोड दिलं. आपण जर काही देशाची माणसं पाहिली, काही राष्ट्राकडली माणसं पाहिली, तर असं वाटतं भगवंताने भट्टी टाकली आणि भगवंत विसरूनच गेली बाहेर काढण्याची. ती काळी कुट्ट झाली. केनिया वगैरे जर आपण पाहिलं ना, ती ओळखूच येत नाही, काळी कुट्ट झाली. आपण काही देशाकडे जर पाहिलं, तिथली माणसं अशा आहेत बाबा, भगवंताने असं वाटतं भट्टीत टाकली आणि भाजण्याच्या अगोदरच बाहेर काढली, ती पांढरीच निघाली. पण भारत देशातली माणसं पांढरी नाही, काळी नाहीत, सावळं रूप घेऊन जन्माला आली. भगवंताने सुद्धा तेच रूप धारण केलं. आणि म्हणून जरीही किती सावळा असेल, कितीही सुंदर रूप असेल, तरी रूपे जरायात भयम. त्या रूपाला कुरूपतेचं भय, याला वृद्धापकाळाचं भय. कितीही जरी धरून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी अजून कोणाला जमलं नाही महाराज. धरून ठेवण्याचा प्रयत्न चाललायच नाही बुवा. पांढरे झालं तरी काळं करण्याचा प्रयत्न चाललाय. प्लॅस्टिक सर्जरी करण्याचा सुद्धा प्रयत्न चाललाय, पण ते जमलं नाही अजून कोणाला. पूजनीय पाचपूर बाबाचं मी एक विधान ऐकलं. एक आजीबाई आरसा घेण्यासाठी दुकानात गेल्या. सगळे आरसे दुकानदाराने दाखवले, पण आजी म्हणतात, दुकानदार दादा, तुझ्या दुकानात एक सुद्धा आरसा नीट नाही, एका सुद्धा आरशात चेहरा चांगला दिसत नाही. मी पूर्वी एक आरसा घेतला होता, त्यात फार चांगला चेहरा दिसायचा. दुकानदार म्हटले, आजी तो आरसा कधी घेतला होता? आजी म्हटलं, मी शाळेत होते ना तेव्हा घेतला होता. आरसा खराब झाला का चेहरा खराब झाला? चेहरा खराब झाला. आपण काल होतो तसे आज नाही, आज आहेत तसे उद्या राहणार नाहीत. पण काय करावं महाराज, इस बात का तुझे यकीन नाही बुवा. विठ्ठल विठ्ठल तैशीच ययाची स्थिती नासत जाई क्षणोक्षणाप्रती. प्रत्येक क्षणाला हे रूप नासत चाललंय. रूपे जरायात भयम शास्त्रीय वाद भयम. 7व्या प्रकारचं भय सांगितलं, शास्त्रीय वाद भयम. किती जरी शास्त्र पंडित असेल, कितीही जरी विद्वान असेल, कितीही जरी कीर्तनाचा पाठा करून आलेला असेल, पण ही सगळी जाणती मंडळी पाहिली ना, ओवी लक्षात येत नाही, प्रमाण लक्षात येत नाही, स्वर लक्षात येत नाही, कधी कधी चाल लक्षात येत नाही. का? शास्त्रीय वाद भयम. शास्त्राला काय भय? तर दुसऱ्या शास्त्र पंडिताचं भय आहे. शास्त्रीय वाद भयम गुन्हे खलू भयम. गुणवान माणसाला जर कोणाची भीती असेल तर खळाची भीती आहे. आणि म्हणून खळाची संगती पुढे काय उपयोगाची नाही. खळाची संगती उपयोगाची, खळाची संगती उपयोगाची, संगती उपयोगाची नाही. आपणा
अपाय. आपल्याला अपाय करता येईल खळाची संगती, आणि म्हणून खळाची संगती टाकली पाहिजे. नाही तर आपलं जीवन बर्बाद व्हायला वेळ लागत नाही. पहिले तरी गावात खळ भेटायची, पण आता खरं सांगू का, आता आपल्या खिशातच खळे. लवकर जरी लक्षात नाही आलं ना, पहिले तरी गावात 4-2 माणसं भेटल्यानंतर त्यात कोणीतरी खळ भेटायचं, पण आता आपल्या खिशातच खळे, आणि त्याच नाव मोबाईल खेळे. त्या मोबाईल मध्ये जर नाही योग्य वापर करता आला तर त्यामध्ये सगळा खळ भरलेला आहे, आणि त्यातला जर आपल्याला तो खळ नाही टाकता आला तर आपलं जीवन वायाला जायला वेळ लागणार नाही. म्हणून सावध रागड्या. विठ्ठल विठ्ठल. 8व्या प्रकारचं भयशास्त्र सांगतात, गुन्हे खलु भयम. गुणवान माणसाला खळाची खूप भीती असते, आणि म्हणून गुणवान माणसाने खळाच्या कधी नादी लागू नये. शेवटचं जे भय सांगितलं, काया कृतांतात भयम. या 8 प्रकारचे भय जरी आपल्याला टाकता आले, पण शेवटचं मात्र अजून कोणाला टाकता आलं, काया नहीं तेरी नहीं तेरी, काया नहीं तेरी नहीं तेरी, मत कर मेरी मेरी मेरी, मत कर मेरी मेरी काया नहीं तेरी नहीं तेरी, काया नहीं तेरी नहीं तेरी. या कायेला जर कोणाचं भय असेल तर याला काळाचं भय, याला मृत्यूचं भय. आणि या भयातून मात्र अजून कोणाला सुटता आलं नाही. काल कोणाला सुटता. मग असे या भयाचं सगळ्यांचं जीवन या भयाने भयभीत होतं महाराज. आणि अशी सगळी भयभीत झालेली माणसं तुकोबरायकडे जातात. तुकोबराय सगळ्या जगाकडे पाहिलं तरी सगळं जग या ठिकाणी भयभीत झालं या काळाच्या भयानं, पण तुमच्याकडे जर पाहिलं तर तुमचं जीवन भयमुक्त आहे. सांगा ना तुकोबराय काय कारण आहे. अभंगाचं पहिलं चरण. हरीच्या दासा काय हरीच्या दासा काय, हरीच्या दासा काय, हरीच्या दासा काय, हो हरीच्या दासा काही, हरीच्या दासा हम हरि जगत भय भय
प्रभूंसाठी. आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. तुकोबराय म्हणतात जरी जग भयभीत झालेलं असेल बुवा, पण आम्हाला मात्र भय नाही. आम्हा हरीच्या दासा काही, नाहीतरी हरिदासाच्या जीवनातच भय निघून जात. एकतर देशभक्ताच्या जीवनातलं भय निघून जातं किंवा हरिदासाच्या. या दोनच जीवनाला खऱ्या अर्थानं भयमुक्त जीवन जगता येतं. मला सांगा, आपण सगळी जाणती मंडळी आहोत. आपले जवान आजही देश रक्षणासाठी सीमेवर उभे आहेत. आपलेच मुलं आहेत ते. समोर कधी या ठिकाणी गोळी लागेल, कधी काय होईल सांगता येत नाही. तरी सुद्धा तेवढ्याच हिरारीनं ते समोर उभे आहेत. का? त्यांनी जिंकलेलं आहे महाराज. ते त्यांच्या जीवनामध्ये ती काळाचं भय संपून गेलंय. आता सांगायला आपल्याकडे वेळ नाही, परंतु शिवा काशीत ज्यावेळी एका पालखीत बसले आणि पालखी पकडली गेली, पालखी सिद्धी जोहरच्या समोर उभा केली. भयमुक्त जीवन नसतं तर मरण्यासाठी पालखीत बसलं असतं का? ते भयमुक्त जीवन आहे. एकतर देशभक्ताला या ठिकाणी या भयातून मुक्त होता येतं किंवा हरिभक्ताला त्यांच्याच जीवनातलं भय निघून जातं. बाकी सगळी भयभीत आहेत. सोपं सांगू का? आपण आता कीर्तनाला आलो, रोज कीर्तनाला येतो. कोणाला जाताना कोणी सोबत नसतं, कोणाकडे बॅटरी नसते, कोणाला दूर वस्तीवर जायचं असतं, कोणाला अंधारातून जायचं असतं, कोणाला आडवाटीने जायचं असतं. कोणाला भीती वाटली का? आणि भीती जर वाटली असती तर कोणी आला असतं का? सामान्य दृष्टीने तास दोन तास का होईना आपण त्याचे दास होऊन राहिलो, हरिदास होऊन राहिलो, आपल्या जीवनातलं भय निघून जातं. ज्यांनी उभं आयुष्य त्याच्या दास्यत्वात घातलं त्यांचं नसेल का भय? आता भय नाही, आता भय नाही, आता भय नाही, ऐसे वाटे देवा. आता भय नाही, आता भय नाही, आता भय नाही, ऐसे वाटे देवा. भय नाही, आता भय नाही, ऐसे वाटे जीवा. आता भय नाही, आता भय नाही, आता भय नाही, ऐसे वाटे जीवा. आता भय नाही, आता भय नाही, आता भय नाही, ऐसे वाटे देवा. आता भय नाही, आता भय नाही, आता भय नाही, ऐसे वाटे देवा. आता भय नाही, आता भय आता भय नाही, आता भय नाही, आता भय नाही, ऐसे वाटे जीवा. आता भय नाही, आता भय नाही, आता भय नाही, ऐसे वाटे जीवा. खडलिया समोर समर्थाचे, खडलिया समोर समर्थाचे. आता माझ्या मने, आता माझ्या मने, आता माझ्या खडलिया समोर समर्थाचे, खडलिया समोर समर्थाचे. वा 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 विठ्ठल महाराज. आता आता खरोखरच भय नाही बुवा. आता भय नाही, आता मात्र भय नाही. का? घडली या सेवा, समर्थाची सेवा घडली ना, आता भय निघून गेलं बुवा. म्हणून हरिदासाच्या जीवनातलं भय निघून जातं. हो, असं काही दृष्टांत आहे का मग हरिदासाच्या जीवनातलं भय निघून गेलेलं? असे अनेक दृष्टांत आहेत. रामनवमी आणि हनुमान जयंती, प्रभू रामचंद्राच्या आणि हनुमंतरायाच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं हा उत्सव चालू आहे. या राम अवतारामध्ये किंवा रामायणामध्ये अनेक प्रसंग असे आहेत की त्यामध्ये हरिदासाच्या जीवनात भय नाही. आता जास्त सांगत नाही, परंतु लंकेमध्ये ज्यावेळी प्रभू रामचंद्राची सगळी सेना गेली त्यावेळी जांबवंतजीला प्रभू विचारतात, आता युद्धाचा प्रसंग आहे, युद्ध उद्या सुरू करायचं की काही निर्णय घ्यायचा? आम्हाला शहाण्या काही माणसांना काही निर्णय घेत असताना विचारात जावं हे प्रभूने आपल्याला सांगितलं. जांबवंतजी म्हणतात, प्रभू एकदा संधी देऊन बघू की रावणाला, दूत पाठवूया रावणाकडे,
मग ठरलं, दूत पाठवला, अंगदजीचा नंबर लागला, अंगदजीला रावणाच्या दरबारात पाठवलं. भरल्या दरबारी अंगदजी ज्यावेळी रावणाच्या दरबारात जातात, गेल्यानंतर त्या रावणाने साधं बसायला सुद्धा टाकलं नाही. शत्रूचा दूत असेल, शिष्टाचारी बसायला टाकलं पाहिजे, आसन दिलं पाहिजे. पण आता ते प्रभूच दास्यत्व स्वीकारणारं जीवन होतं. त्यात काय स्वतःची शेपटी गुंडळी आणि त्याच आसनावर बसले. रामायणात असे अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून तर पूर्वीच्या काळी मंदिरात रामायण चालायचं, गोड पोथी चालायची. एक जण वाचक असायचा, एक जण सूचक असायचा. त्या वाचकाने ओवी वाचायची आणि सूचकाने त्याचा विस्तारित अर्थ सांगायचा. पण त्या सूचकाला जर एखाद्या ओवीचा अर्थ नाही समजला तर ते म्हणायचे ते फार गहन आहे, पुढे चला. ते मजा असायची त्या पोथीमध्ये. हळूहळू त्या पोथ्या बंद झाल्या मंदिरातल्या. घरी पोथ्या असायच्या त्या हळूहळू बंद झाल्या. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आली. ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवरती रामानंद सागरजीने गोड रामायण आपल्या घराघरात पोहोचवलं. त्यातले एक एक पात्र असेल, एक एक प्रसंग असेल, एवढा हुबेहूब जशाच्या तसा, ग्रंथापेक्षा एकही शब्द त्यामध्ये जास्त घातला नाही रामानंद सागरजीने. एवढं ते तंतोतंत बनवलं महाराज. त्यातलं गायन असेल, त्यातलं जे पात्र असतील, अरुणजी गोयल नावाच्या त्या चित्रपट मध्ये काम करणाऱ्या हिरोनं रामाचं पात्र केलं, तर पुन्हा पात्र केलं नाही महाराज. पुन्हा पात्रच केलं नाही, तेवढंच पात्र, त्यानंतर पात्र केलं नाही. 1936 साली विष्णुपंत पागनीस नावाच्या व्यक्तीनं तुकोबरायाचं पात्र केलं. आज जो आपण तुकोबरायाचा फोटो पाहतो तो विष्णुपंत पागनीसांचा फोटो आहे. तुकोबरायाचं पात्र केलं, तर तुकोबराय तो चित्रपट संपल्यानंतर पुन्हा पात्र केलं नाही. एवढंच काय, तर जसे तुकोबराय जगले, जसं तुकोबरायाने व्यवहार केला, संसार केला, तसाच तिथून पुढे विष्णुपंत पागनीसांनी केला. दिग्दर्शकांनी दिलेलं मानधन सुद्धा घेतलं नाही, तसेच जगले. त्या पात्राची सुद्धा ताकद असते. त्या रामायणामध्ये ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर आपण पाहायचो. गावात कुठेतरी एखादी टीव्ही असायची, तिथं गर्दी असायची, घरावाले कुरकुर करायचे, तरी पाहायला जायचो आपण. त्यामध्ये फार गोड गायन सुद्धा केलं. रवींद्र जैन नावाच्या अंध व्यक्तीनं दोहे गायले. अंध व्यक्तीनं दोहे गावे, काय ताकद आहे महाराज या भजनामध्ये. मंगल भवन अमंगल हारी, कबहु सुदशरथ अजेर विहारी. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. काय गोड गायचे महाराज. आजही ते लावल्यानंतर मन भरून येत. त्या रामायणामध्ये लव आणि अंकुशाने शेवटी एक गीत गायलं. 28 मिनिटाचं गीत आहे ते गायलं महाराज. सगळं रामायण त्यामध्ये गायलं. डोळ्यात पाणी येतं आजही ते जर आपण ऐकलं तर. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम के. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. ऐ रामायण है पुण्य कथा श्री राम की. हे रामायण है पुण्य कथा श्री राम की. जम्बोदीपे भरत खंडे आर्यावर्ते भारत वर्षैक नगरी है. विख्यात अयोध्या नाम की एक नगरी है. विख्यात अयोध्या नाम की यही जन्म भूमि है परम पूज्य श्री राम की. हे रामायण है पुण्य कथा श्री राम की. हे रामायण है पुण्य कथा श्री राम. यावर्षी तर गोड आनंद झाला. यावर्षी हे रामायण खऱ्या अर्थानं अवघ्या देशभर ते वातावरण तयार झालं. प्रभू रामचंद्र महालामध्ये विराजमान झाले 22 जानेवारी 2024 ला. आणि देशभर राममय वातावरण झालं. ही रामनवमी जर आपण पाहिली या युट्यूबला वगैरे, तर देशात
भगवं वादळ तयार झालं होतं. हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोले, मेरे भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोले, मेरा भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोले, मेरा भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोले. प्रभु रामचंद्र भगवान की जय. यावर्षी तो विशेष आनंद आपल्या देशानं अनुभवला. त्या रामायणातला प्रसंग आहे, जेवढे अंगजी रावणाच्या दरबारात जातात, स्वतःची शेपटी करून आसनावर बसतात आणि दोघांचा संवाद चालू होतो. अंगजी म्हणतात, रावणा अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही प्रभू रामचंद्राला शरण जा, सीतामाईला सुखरूप प्रभूच्या स्वाधीन कर, लंकेचं कल्याण होईल. रावण म्हणतो, वानर घेऊन आलाय आणि मला सांगतो इथे युद्ध होईल आणि वाटोळ होईल. माझ्या राक्षसांना तुझ्यासारखे 4-4 वानर एका वेळी खायला लागतात. मग मात्र अंगजीला राग येतो, रावणा आमच्या वानराला खायचं सोडून दे तुझ्या वीरानं, मी पाय जमिनीवरती ठेवतो, तो पाय उचलून दाखवायला लाव, मी असाच परत जाईल. अंगजीने पाय समोर ठेवला, प्रत्येक वीर येऊ लागला, अंगजीचा पाय उचलू लागला, एकाही वीराला उचलत नाही. शेवटी मेघनाथजी येतात, मेघनाथालाही उचलत नाही. रावणाला राग येतो, माझ्या भरल्या दरबारी अपमान झाला एका वानराकडून. सिंहासनावरून रावण उतरतो, खाली येतो आणि अंगदाचा पाय उचलण्यासाठी खाली वागतो, तोच टोप खाली पडतो आणि अंगजी पाय मागे घेतात. वेड्या रावणा, हा पाय तुझ्या वीरांसाठी ठेवला होता, तुझ्यासारख्या एका राजासाठी नव्हता ठेवला. राजाचा अपमान होऊ नये म्हणून पाय मागे घेतला. शरणच जायचं ना, पायच धरायचे माझ्या प्रभूचे धर, कल्याण होईल. शेवटी अंगदजी उभे राहतात. रावण विचारतो, अंगदा खरं आहे गड्या, तुझा पाय नाही आमच्या वीराला उचलता आला, पण तुझ्यात हे बल आलं कशाने? तेव्हा अंगदजी सांगतात, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, आम्ही त्याचे अंकित झालो, आमच्यात ते बळ आलं. आणि मग पुन्हा विचारतात, अरे अंगदा, या रावणाच्या दरबारामध्ये तुला येऊन एवढं आवेशानं बोलत असताना तुला भीती वाटली नाही का? अंगदजी म्हणतात, आमच्या तुकोबरायाने सांगितलं की आता कोण भया धारे पुढे मरणाचे आली, पुढे मरणाचे आली, पुढे मरणाचे आली. आता कोण भया धारे पुढे मरणाचे आली, पुढे मरणाचे आली, पुढे मरणाचे क्या बात आहे, टाळ्या वाजवा महाराजांसाठी. आता कोण भय धरी पुढे मरणाचे हाती, आता कोण भय धरत म्हटले? रावणा, आमच्या तुकोबरायाने सांगितलं ना, आता मरणाचं भय नाही का? आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. त्रिलोक्यात सुद्धा हरिदासाच्या जीवनात भय राहत नाही, भय वाटत नाही. तुकोबराय सांगा की भय जाण्याचं कारण तरी काय? तेव्हा तुकोबराय दुसऱ्या चरणात, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे देव उभा मागे पुढे.
आपल्याकडे सुद्धा ते रसिकत्व असलं पाहिजे बरं. एवढं गोड मृदंग वाजल्यानंतर, गोड चाल झाल्यानंतर, गोड एखादं विधान ऐकल्यानंतर आपल्याला सुद्धा हृदय भरून आलं पाहिजे आणि जोरात प्रतिसाद देत जा गाड्या. आपल्याला सुद्धा त्याने आनंद मिळतो. कीर्तनामध्ये आल्यानंतर आम्हाला तो आनंद अनुभवता आला पाहिजे. नाही तर मग इथे जर आपल्याला तो आनंद नाही अनुभवता आला, त्या आनंदात नाही रत राहता आलं, त्यामध्ये नाही आपल्या अंतकरणामध्ये प्रसन्नता निर्माण झाली, इथून गेल्यावर तर रडगाणं चालूच आहे ना. मग माऊली म्हणतात, ज्यांच्याकडे ते रसिकत्व जागृत होईल त्या रसिकत्वाने परतत्वाचा स्पर्श होतो. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शु जैसा. आ आ रसिकत्व परतत्व स्पर्श जैसा. परतत्वाला स्पर्श जर कशाने होत असेल तर रसिकत्व आहे. आणि म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर आनंद कुठे मिळत असेल ना, इथेच मिळतो, दुसरं ठिकाणच नाही. नाही तर मग दुसरीकडे जर माणसांच्या चेहऱ्याकडे पाहिलं ना, क्यू रोते बोले नाही सुरत ही वैशी, का रडता नाही हो चेहराच तसा झाला, त्याला काय अर्थ राहत नाही महाराज. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, भयमुक्त झाल्यानंतर देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. देव मागे आणि पुढे उभा राहतो आणि येणारं संकट निवारण करतो हरिदासाच्या जीवनावरच. मागे कोणाच्या राहिला, पुढे कोणाच्या राहिला, आपल्या सगळ्यांच्याच मागे पुढे, पण आपल्याला तो दिसत नाही. आणि तो जर मागे आणि पुढे उभा नसताना तर आपल्या मग मागे काही माणसं आणि पुढे काही माणसं असतात. देव जर मागे आणि पुढे उभा नाही राहिला तर मागे काही माणसं आणि पुढे काही माणसं असतात. मग ते पाहायला आपणही नसतो. देव आपल्या सुद्धा पाठीमागे आणि पुढे साक्षात उभा, मागे पुढे उभा राहिला मागे पुढे उभा राहिला. मागे पुढे उभा राहा मागे पुढे उभा राहा मागे पुढे उभा मागे पुढे उभा राहा मागे पुढे उभा मागे पुढे टाळ्या जरा अजून जोरात वाजत नाहीत बरं. बहुतेक जरा मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया अघात निवाराया पडिये देह भाव पुरवी वासना. मागे आणि पुढे तो उभाच राहतो महाराज प्रत्येकाच्या. आणि आपण जर अवतार कार्यामध्ये जर पाहिलं, कोणाच्या मागे राहिला आणि कोणाच्या पुढे राहिला, आपल्याला जवळजवळ सगळ्यांना माहितीये. मागे द्रौपदीच्या राहिला, वस्त्रे हरणी वस्त्रे कैशी झाली, माहुली मागे राहिला महाराज. आणि पुढे कोणाच्या राहिला तर पुढे अर्जुनाच्या पुढे राहिला. काय पुढे राहावं महाराज विठ्ठल महाराज देवानं. सकाळी सकाळी उठावं, अर्जुनाच्या झोपडीच्या समोर रथ घेऊन यावा. अर्जुना चला, युद्धाची वेळ झाली. अर्जुनाने झोपडीच्या बाहेर यावं, अर्जुनाच्या हाताला भगवंताने धरावं, आपल्या मांडीवर पाय ठेवायला लावावा, रथात बसवावं. सिंहासनावर रथात अर्जुन बसल्यानंतर भगवंताने पुढे बसावं, रथ हाकलत युद्धभूमीवर घेऊन जावं आणि अर्जुन सांगेल तसा रथ हाकावा. काय पुढे राहणं होतं महाराज. आजही त्या फोटोमध्ये जर आपण ते दृश्य पाहिलं ना
तर काय महाराज ते दृश्य गोड आहे. किती पुढे राहावं. भाग्यवान होता अर्जुन. देव त्याच्या पुढे राहून सारथ्यपणाचं काम करत होता. माऊलींनी अनेक ओव्या खर्च केल्या त्या दृष्टीने त्या प्रसंगी. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेसी देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे सारथ्यपण पार्थाचे करीतो असे आ आ अर्जुनाचे राजे होय हा सारथे अर्जुनाचे होय हा अर्जुनाचे रथी होय हा सारथी. भगवंत अर्जुनाच्या पुढे राहिला, द्रौपदी मातेच्या मागे राहिला. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. त्या पांडवावरती अनेक संकट आली होती. निष्पांडवी पृथ्वी करेल अशी भीष्मांची प्रतिज्ञा सुद्धा भगवंतांनी मोडली. आता सांगायला आपल्याकडे वेळच राहिला नाही, परंतु तो प्रसंग फार गोड आहे. भीष्मांची प्रतिज्ञा भगवंतांनी मोडली, मागे पुढे उभा राहून सांभाळ केला. आपल्याला असा प्रश्न पडेल की मग आमच्यासाठी जसा पांडवाला तो त्या ठिकाणी अवतार धारण केल्यानंतर त्यांच्या सानिध्यात होता, त्यांना जसं मागे पुढे उभा राहून रक्षण करत होता, तसं आमच्यासाठी तो करतो का? तुकोबराय म्हणतात, काळजी करू नका, जशी गरज पडेल ना तसा तो होतो. जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा जैसा केला तैसा
वा वा वा. टाळ्या वाजवा एकदा महाराजांसाठी. वर हात करून टाळ्या वाजवा. एक एक टाळी. एक एक. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जैसा केला तैसा होय धावे सोय धरोणी. भगवंत आपल्या हरिदासाला जशी गरज पडेल ना तसा तो होतो. मग बाकीच्या सगळ्यांसाठी तसा तो होता. आजही हनुमंतरायाला जर भगवंताचं दर्शन घ्यायचं ठरलं तर जगाच्या नायकाला राम रूपामध्ये दर्शन द्यावं लागतं. हे त्यांनी वधून घेतलंय हनुमंतरायानं. आज सुद्धा हनुमंतराय दुसऱ्या रूपामध्ये देवाचं दर्शन घेत नाहीत. आता प्रसंग सांगायला वेळ नाही आपल्याला, पण जैसा केला तैसा होय धावे सोय धरोणी. आम्हाला प्रश्न पडेल मग आमच्यासाठी सुद्धा तो तसा होतो का? हो नक्की होतो. घडलेला प्रसंग सांगतो 2 मिनिटांमध्ये आणि लगेच आपण थांबूया. मुंबईचे महाराज आहेत आपल्या सप्ताहामध्ये. मुंबईला डॉक्टर नीतू मांडके नावाचे फार मोठे डॉक्टर होऊन गेले, हृदयरोग स्पेशलिस्ट. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात ही घटना लिहून ठेवलेली. आपल्याला जर पुस्तक मिळालं आपण ती जरूर वाचा. त्यांनी अक्षरामध्ये लिहून ठेवली. भगवंत आपल्यासाठी जसा गरज पडेल तसा कसा होतो त्या दृष्टांतातून आपल्याला घडलेल्या घटनेतून नक्की कळेल. त्यांना त्यांच्या मोठ्या कार्यासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयावरती कोणी शस्त्रक्रिया करत नव्हतं, त्यांनी शस्त्रक्रिया केली आणि त्या महान कार्यासाठी केंद्र सरकारचा त्यांना फार मोठा पुरस्कार प्राप्त झाला होता. तो पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी दिल्लीला विमानाने निघाले. काही अंतर चालून गेल्यानंतर विमान बिघडलं. पुन्हा गाडी एक भाड्याची घेतली, गाडीमध्ये स्वतः गाडी चालवत निघाले. काही अंतर चालून गेल्यानंतर पुन्हा वादळ वारा पाऊस आला, त्यामध्ये रस्ता चुकला. रस्ता चुकल्यानंतर एका आडवाटेने गाडी गेली. पण एवढा धो 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 पाऊस सुरू झाला, कुठे थांबावं काय करावं, निवाऱ्याचा प्रश्न झाला. आणि म्हणून घाबरून गेले डॉक्टर साहेब, आता कुठेतरी निवारा हवाय. या दृष्टीने शोधत असताना रस्त्याच्या कडेला एक कौलालू घर दिसलं. त्या घराच्या समोर गाडी उभा केली आणि त्या घराचा दरवाजा वाजवला. आतून एका मातेनं घर उघडलं. या साहेब, वादळ सुटलंय, पाऊस चालू आहे, आतमध्ये या, थोडा वेळ बसा, थोड्या वेळानं पाऊस कमी होईल तोपर्यंत मी चहा करते. चहा करून आणून दिला. त्या मातेनं चहा घेतला आणि त्या साहेबांना सांगितलं, साहेब माझी पूजेची वेळ झाली, मला पूजा करू द्या. पूजा झाल्यानंतर मी स्वयंपाक करते, 2 घास जेवा, तोपर्यंत वादळ संपेल आणि निघून जा. साहेबांना बरं वाटलं, गाडी एका चांगल्या घरी मी आलो, आनंद वाटला. पण ती माता कोपऱ्यामध्ये जाते. छोटस देवघर, छोट्याच्या देवघरामध्ये छोटीशी बालकृष्णाची मूर्ती एका पाळण्यामध्ये मांडलेली आहे आणि त्या पाळण्याची दोरी हातामध्ये धरली, पूजा केली आणि भजन सुरू केलं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. खूप वेळ भजन त्या मातेनं केलं. इकडे साहेब विचार करत होते काय मिळत असेल या मातेला या भजनानं. एवढाच वेळ, या अर्धा तास ही माता भजन करते. एवढाच वेळ जर कामाधंद्यामध्ये कुठे नोकरीत घातला असता तरी दारिद्र्य संपलं असतं, घरात वैभव प्राप्त झालं असतं. ती माते भजन संपल्यानंतर येते, साहेब क्षमा असावी, मला खूप भजनामध्ये वेळ गेला, समजलंच नाही कुठे वेळ गेला तो, मी आता स्वयंपाक करते, 2 घास जेवण करा, तुम्ही निघून जा. साहेब म्हणतात, माते स्वयंपाक नक्की कराल तुम्ही, मी जेवण करून जाईल, पण मला सांगा अर्धा तास तुम्ही या भजनामध्ये वेळ खर्च करता, एवढाच वेळ जर तुम्ही दुसऱ्या कामासाठी खर्च केला असता तर घरातलं दारिद्र्य संपलं असतं, काहीतरी वस्तू प्राप्त झाल्या असत्या. कशासाठी भजन करता, काय मिळतं त्या भजनानं तुम्हाला? त्या मातेच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. साहेब या भजनानं काय मिळतं माहित नाही गड्या, पण जे मिळतं त्याचं मूल्य करता येत नाही. पण काय मिळतं, असं काय मिळतं? ती माता म्हणते, भगवंताचं भजन केलं पाहिजे, भगवंताने हा देह भजनासाठीच दिलेला आहे. आमच्या संतांनी आम्हाला सांगितलेलं आहे की जीवनातला बराच वेळ भजनामध्ये जावा. कशासाठी भजन, त्याचा फायदा काय? ती माता म्हणते, मानवी जीवनावरती आलेलं संकट आहे ना,
कोणतंही संकट आलं तर भगवंत दूर करतात. ते साहेब म्हणतात, माते असं काय संकट आहे तुमच्यावरती? मग मात्र त्या मातेच्या डोळ्याला धारा लागल्या. ती माता म्हणते, साहेब तो कोपऱ्यामध्ये माझा 5 वर्षाचा मुलगा हृदयरोगाने जर्जर झालेला आहे, अंथरुणाला खिळलेला आहे. परिसरातल्या सगळ्या डॉक्टरांकडे नेला होता. ते सगळ्यांनी सांगितलं या मुलाच्या हृदयाची शस्त्रक्रिया फक्त मुंबईला नीतू मांडके नावाचे डॉक्टर आहेत, तेच करू शकतात. पण काय करू साहेब, माझ्याकडे सत्ता नाही, माझ्याकडे संपत्ती नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे सुविधा नाही, मला त्या डॉक्टरांपर्यंत जाण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. पण माझा भगवंतावरती विश्वास आहे, मला एक दिवस माझे भगवंत कोणी का होईना मदत करतील आणि त्या डॉक्टर साहेबांकडे घेऊन जातील. मग मात्र डॉक्टर साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं, डोळ्याला धारा लागल्या. ती माता म्हणते, साहेब का रडता? माझं दारिद्र्य पाहून रडता का? माझ्या मुलाला हृदयरोग झालाय म्हणून रडता का रडता? साहेबाच्या डोळ्यातलं पाणी आवरेना. शेवटी माता पुन्हा पुन्हा विचारते, साहेब रडू नका, मी आता स्वयंपाक करते, 2 घास जेवण करा, निघून जा. का रडता? साहेबाचं रडणं थांबेना. साहेब म्हणतात, माते खरं सांगू का, आतापर्यंत मला असं वाटलं होतं या भजनानं, या वारीनं, या सप्ताहानं, या अन्नदानानं, या भगवंताच्या सेवेनं, या भजनानं कोणालाच काही दिलं नाही. पण मला माते आज समजलं. काय समजलं? ज्यांच्याकडे सत्ता आहे, ज्यांच्याकडे संपत्ती आहे, ज्यांच्याकडे सुविधा आहेत, त्यांच्या जर कोणाला हृदयरोग झाला ना, तर त्यांना मुंबईला डॉक्टर नीतू मांडके साहेबांच्या दवाखान्यामध्ये जावं लागतं. पण ज्यांच्याकडे भजन आहे ना, त्यांना जर कोणाला हृदयरोग झाला ना, मुंबईवरून डॉक्टर नीतू मांडकेंनाच त्यांच्या घरी यावं लागतं. हे मला आज समजलं. आणि म्हणून डॉक्टर साहेब पुरस्काराला गेले नाही, त्या मुलाला घेतलं, मुंबईला गेले, मोफत शस्त्रक्रिया करून घरी पाठवलं. भगवंत आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये जसे त्या डॉक्टर साहेब फ्लाईट बिघडली, गाडी चुकली, रस्ता चुकला, वादळ सुटलं, हे घडून कोण आणतो महाराज? हे घडून आणणारा तोच आहे. त्यालाच म्हणायचं, जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनी ज्ञानेश्वर मग तुकोबराय म्हणतात, आमच्या जीवनातलं भय निघून गेलं, आमचं देव रक्षण मागे पुढे उभा राहून करतो, आम्हाला जशी गरज पडेल तो तसा होतो ना, मग आम्ही त्याचं दुःखाने नाही नामस्मरण करणार. मग तुका म्हणे असो सुखे गावो मुखे विठोबा. तुकोबराय म्हणतात, आम्ही त्याचं सुखाने नामस्मरण करू. असा या अभंगाचा थोडासा भाव आपल्या समोर ठेवला. 5 मिनिटं जास्त झाले म्हणून महाराज म्हटले, चाल काय आता नको, गोड गायन आहे, सर्वांनी गोड साथ केली. महाराज असं वाटत होतं काही बोलूच नाही, फक्त ऐकत राहावं. एवढी गोड सगळी माणसं. वाटलं होतं गड्या भातुडीला कधी गेलो नाही, पण इथे आल्यानंतर असं वाटलं भातुडीला आलोच नाही, आळंदीलाच आलो बाबा. कोणी जुळून आणलं असेल ना, त्या सर्वांना वंदने. ही महनीय मंडळी आपण या ठिकाणी सेवेसाठी उपलब्ध केली. वास्तविक आत्ताच्या पिरियड मध्ये ते शक्यच नाही, पण खऱ्या अर्थानं ही सगळी महनीय मंडळी आणि तुम्हा सर्वांचं प्रेम नक्कीच त्यांना इथपर्यंत घेऊन आलं. आणि त्या प्रेमातून आज मलाही आपणला सर्वांचं दर्शन झालं. रोहित दादा असतील, आदरणीय अंगद महाराज असतील, शिष्टीमौली आमचे जनार्दन महाराज, ओंकार महाराज, इकडे रवींद्र महाराज, आमचे जयेश महाराज, गावातील सर्व महाराज मंडळी, पलीकडे बसलेली तरुण मंडळी, इकडे पुरुष मंडळी, सगळी बालगोपाळ मंडळी, माता भगिनी, इकडे बाबाजींच्या संस्थेतील सगळी मुलं, विठ्ठल महाराज तर काय कळस झाला बाबा. आणि म्हणून आमचे बिभीषण महाराज, समोरही आपण सर्व जाणते श्रोते, सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये थोडासा भाव अभंगावरती पाहिला. जे बरोबर असेल ते आदरणीय वंदनीय पूजनीय गुरुवर्य आदिनाथजी महाराज दानवे गुरुजी, ज्यांचं काल्याचं कीर्तन आहे, ज्यांचं काल्याचं कीर्तन आपल्याला या ठिकाणी श्रवण करायला मिळणार आहे, त्यांच्या मुखातून ऐकलेलं आपल्या समोर ठेवलं. जे चांगलं आहे ते त्यांचं म्हणून स्वीकारा. चांगलं घेऊन आपलं जीवन खूप चांगलं व्हावं हीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. चुकलेलं माझं मला परत करा, पण चांगलं घेऊन मात्र चांगलं होण्याचा प्रयत्न करा. चांगलं अजून कुठे दुकानात मिळत नाही पैशानं, अजून नाही मिळत महाराज, फक्त संताच्याच दुकानात ते चांगलं
मिळतं. आणि म्हणून संताच्या दुकानात मध्ये आल्यानंतर वैष्णवाचा माल खरा, तो सगळा खरा माल असतो. आणि म्हणून आपलं जीवन नक्कीच त्या चांगल्या विचारानं चांगलं होत असतं. समोर मुली बसल्यात, मुलं बसलेत. मुलांना एक लक्षात ठेवा गड्या, तुम्ही डॉक्टर व्हा, वकील व्हा, इंजिनियर व्हा, कलेक्टर व्हा, जे व्हायचं ते व्हा. आणि झालं पाहिजे, आपली मुलं शिकली पाहिजे. पण हे सगळे शिकलेली असताना सुद्धा, चांगल्या मोठ्या पदावर गेलेल्या असताना सुद्धा वारकरी जीवन, संत विचार आणि संस्कृतीचं जतन करा, हीच या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि याच ठिकाणी आपण सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय